नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाहींचं रान ही कादंबरी. आणि आजचं प्रकरण आहे अशुभ मुंगळ्याचं मांजरी वाडीतलं आगमन. आमच्या रुहीने पक्क ठरवलं होतं की आता कुठल्याही परिस्थितीत आपल्या माहेरी उरणला जायचं नाही. जर आपण आता उरणला गेलो तर आपला हा धडधाकट नवरा नेहमी आपल्या बा आणि धर्म्या दादाच्या हाताखाली बोलणी खातच जागणार आणि रुहीला ते अजिबात म्हणजे अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे तिच्याकडे बघणाऱ्या मुंगळ्याला ती स्पष्टपणे म्हणाली होती, धनी, तुम्ही उरणला जायचा विचार सोडून शान काय पण बोला, म्या तयार आहे. पण म्या उरणला जाणार नाही. म्या तुम्हा संग काय पण खाऊन शान राहीन, पण मानानं राहीन. तेव्हा त्याही परिस्थितीत मुंगळ्याला आपल्या गुणी पत्नीचं इतकं कौतुक वाटलं. ती फक्त त्याच्या आधारावर जग जिंकण्याच्या गोष्टी करत होती. खरं तर उरणला तिला काही कमी नव्हतं, तरी फक्त त्याच्या मानासाठी ती आपल्या सुखाचा त्याग करत होती. तरी त्या क्षणी ठरवलं की आता बस झालं हे चोऱ्या करून जगणं, आता आपणच कष्ट करून ह्या आपल्या सुंदर गुणी बायकोला सांभाळायचं. पण कसं, हे प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर होतंच की. आता काहीतरी करायला हातात पैसा हवा असतो आणि तोच त्याच्या हातात नव्हता. पैसा असता तर त्यांनी 5-50 शेरडं आणून शेरडांना जमिनीवर बसवण्याचा उद्योग सुरू केला असता. आणि 5-50 शेरडं आणण्यासाठी पैसा खूप लागत होता. मुख्य म्हणजे त्याला रुहीसाठी एक झोपडं हवं होतं. असं विंचवासारखं आपलं बिराड पाठीवर घेऊन फिरणं त्याला शक्य नव्हतं. आता तर त्याला नेहमी सांभाळणारी त्याची धनगरवाडी नव्हती की त्याचं झोपडं नव्हतं. आणि ते सगळं आता त्याला स्वतःला करायचं होतं. तो तिथेच खाली बसून बराच वेळ डोकं खाजवत विचार करत राहिला. रुही त्याच्याकडे बघत स्तब्ध उभी होती. तो रुहीकडे बघत विचार करत होता. रुही बराच वेळ मुंगळ्याकडे बघत होती की आता तो काहीतरी बोलेल. पण तो फक्त तिच्याकडे बघत डोक्यात उवा झाल्यागत डोकं खाजवत बसला होता. रुही चिडली आणि जरा काऊनच म्हणाली, अहो, माझ्याकडे असं काय बघत राहिला सा? आता आपण काय करायचा, कुठं जायचा, त्याचा काय विचार केला? तो तिच्याकडे बघत हलकेच म्हणाला, रुही, आता तुवा म्हणणं खरा असला तरी आपण हुया जायचा कुठं? आणि कुठं जायला काय पण करायला हातामध्ये पायका नग का? तसं रुहीनं त्याच्या त्या 4 शेरडांकडे बघितलं. त्याबरोबर मुंगळ्या तिला म्हणाला, रुया, काय झालं तरी माझी 4 शेरडं कधीच ऐकणार नाही. अगं, मला कोणीच नव्हतं, फक्त ही 4 शेरडं तेवढी माझी होती. तसं मी त्यांना माझे आई वडील भाऊ बहीण मानत आलोय. मी असेपर्यंत ही 4 शेरडं माझ्याजवळ असतील. तसं रुहीसुद्धा गहीवरून म्हणाली, अहो, मला तुमच्या भावना समजत्यात, मी तुमच्या शेरडाला सांभाळेन की. नंतर तिने आपल्या हातातली 2 सोन्याची काकणं काढून ती मुंगळ्याकडे देत ती म्हणाली, यो घ्या आणि कोणशान मग बघूया आपण कुठं जायचो. मुंगळ्यानं रुहीची ती काकणं घेण्यास नकार देत तो म्हणाला, रुया, अहो, या काकणा तुझ्या हातामध्ये लय बेस दिसत्यात, म्यात ह्या ऐकायचा नाही. तरीही तिने खूप आग्रह केला त्याला, पण तो म्हणाला, रुया, म्या या 2 काकण्या आत्ता ऐकतो, पण कवा तरी म्या तुला काकणाने मडवून शान टाकन, ह्यो माय शबूत आहे. मुंगळ्या भराभरा निघाला. खरं तर त्याला आपल्या सुंदर पत्नीच्या कुठल्याच दागिन्याला हात लावायचा नव्हता. त्या बस्त्यानं त्याच्या लग्नाच्या वेळी ही सोन्याची 4 काकणं, नाकातली सोन्याची चमकी, पिवळ्या खड्याची कर्णफुलं आणि 2 सोनसाखळ्या तिच्या डोरल्याबरोबर दिल्या होत्या. मुंगळ्यानं करायचं डोरलं सुद्धा त्यांनीच दिलं होतं. त्यांनी त्या आयतं मिळालेलं डोरलं तिच्या गळ्यात बांधलं होतं. त्या सगळ्या दागिन्या त्याची सुंदर रुही अगदी म्हाळसादेवीच्या रूपाची दिसत होती. आणि आज त्याच तिच्या नाजूक हातातल्या 2 बांगड्या तो विकायला निघाला होता. मुंगळ्यानं नंतर जाऊन गावातल्या सोनाराकडे रुहीच्या त्या बांगड्या दिल्या. तेव्हा त्याच्याकडे संशयानं पाहणाऱ्या सोनाराला तो म्हणाला, यो काकणा माया रुयाचा, म्हणजे माझ्या बायकोचा आहे, ती चोरीचा नाही. सोनारानं दिलेले ते कमीच रुपये मुंगळ्यानं आपल्या कनवटीला मारले. रुहीसाठी गोडगोळाची शेव, भजी, जिलेबी, वडे चटणी घेतली, थोडी केळी, ताडगोळे घेतले आणि ते एका पिशवीत ठेवून तो रुहीकडे आला. त्यावेळी त्या कनवटीच्या रुपयांनी त्याला थोडी ऊब आली होती.
मुंगळ्या रुहीजवळ खायला घेऊन आला तेव्हा रुही त्यातली जिलेबी खात त्याला म्हणाली, आता आपण कथं जायचा त्या अगोदर ठरवून छान आपण होऊन निघू. मुंगळ्या एक जिलेबी खाता खाता म्हणाला, रुया म्या लहान होतो तेव्हा म्या मायाबरोबर शिरगुप्पीच्या म्हाळसा देवीच्या जत्रेत गेलो होतो. तेव्हा म्हणा तो म्हाळसा देवी तुझ्या वाणी दिसला होता. म्हणजे आपण तुम्हाला आवडलेल्या त्या शिरगुप्पीला जायचं. रुहीच्या या एका वाक्यानं आमच्या मुंगळ्याचे सगळं नशीब बदलून टाकलं होतं. मुंगळ्यानंतर जिलेबी आणि भजी खात म्हणाला, रुया ये शिरगुप्पीला लय गाडाबाड गोंधळायचा आहे. पण तथ मना काय पण काम गावल आपण तथच जायचा. धनी मग आपण आताच निघू की. त्यांनी मान हलवली. आता रुहीच्या मुंगळ्याला आपल्या त्या 4 प्रिय शेरडांबरोबर एसटीनं शिरगुप्पीला जाणं शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी एका वृद्ध गाडीवानाची बैलगाडी शिरगुप्पीपर्यंत केली. तो गाडीवान सोलापूरहून कोल्हापूरला जाणार होता. तेव्हा त्याला रस्त्यात शिरगुप्पी आणि मांजरीवाडी लागत होती. तो मुंगळ्याला म्हणाला, मी आत्ता माझ्या मुलीकडे निघणार आहे, तेव्हा तुम्हाला लगेच निघावं लागेल. मुंगळ्या म्हणाला, हो कोणाला राहायचं आहे, चला आताच आपण निघू. त्यावेळी मुंगळ्यानं त्या बैलगाडीत अगोदर रुहीला चढवलं, नंतर आपली शेरडं चढवली आणि नंतर तो बैलगाडीत बसला. जेव्हा त्यांनी मागे वळून धनगरवाडीकडे आपल्या जळलेल्या झोपड्याच्या जागी बघितलं, तिथे राखेचा ढीग पडला होता. तो बघून त्याला कधी नाही ते अतिशय भडबडून आलं होतं. याच धनगरवाडीत तो लहानाचा मोठा झाला होता. याच धनगरवाडीनं त्याला वेळोवेळी सांभाळलं होतं, माया दिली होती. पण दुर्दैवानं त्याला त्या निर्मळ मायेचं महत्त्व कधी कळलंच नव्हतं. आता ह्या क्षणी त्याला ते जाणवलं, पण फार उशीर झाला होता. त्याला वाटलं, खरंच आपण या धनगरवाडीचे फार मोठे अपराधी आहोत. धनगरवाडी आपल्याशी वागली ते बरोबर आहे. या आपल्याच माणसांची फक्त घृणाच येऊन तो जात होता. त्यांनी दुःखानं बघितलं, ते सगळे धनगर आपापल्या झोपडीत होते. त्याला निरोप द्यायला एक काळं कुत्रं आलेलं नव्हतं. तो दुःखानं त्याच्याकडे बघणाऱ्या रुहीला म्हणाला, रुही, या धनगरवाडीनं मला लहानपणापासून सांभाळलं होतं, तरी मी त्यांच्याशी फार वाईट वागलो. त्यांचे माझे उपकार आहेत. काही झालं तरी या सगळ्याच्या उपकाराची परतफेड मी नक्की करणार. रुही काही बोलले नाही. इतक्यात मुंगळ्याच्या शेजारी राहणारी ती म्हातारी धनगरीण आपल्या झोपडीबाहेर आली. इकडे तिकडे बघत तिने लगबगीनं रुहीच्या हातात एक भाकरीचं गाठोडं दिलं आणि हलक्याच म्हणाली, तुझ्या कारभाऱ्यान या मुंगळ्यान हू समदा घोळ करून छान ठेवला आहे. आता लेकरा, आपण हागल्याव आपलंच ढुंगण आपणच पुसाय पाहिजे ना. एवढं हलकेच बोलून ती चटकन आपल्या झोपडीत गेली. तेव्हा मुंगळ्या बैलगाडीत चढून रुहीच्या जवळ बसला. त्या वृद्ध गाडीवानाला म्हणाला, आज्या आमस निशिरगुप्पीला पोचीव. त्या गाडीवानानं आपली बैलगाडी वळवली. जेव्हा त्या धनगरवाडीपासून मुंगळ्या दूर दूर जायला लागला, तेव्हा तो आपल्या फुटक्या तरीही आत्ता उघडलेल्या नशिबाच्या जवळजवळ जाऊ लागला हे त्याला माहीत नव्हतं. मुंगळ्या त्या गाडीवानाच्या जरा मागे बसला होता. थोड्या वेळानं तो गाडीवान आपल्या चंचीतून पान काढलं आणि खात म्हणाला, का हो पाहुणं, तुम्ही असा आपला शेरडान कारभारणीला घेऊन छान एवढा दूर शिरगुप्पीला का म्हणून शहर निघाला. त्यावेळी मुंगळ्या त्याला थोडंच सांगणार होता की आपण चोरीमारी करून आपल्या धनगरवाडीला त्रास दिल्यामुळे त्यांनी आपलं झोपडं जाळून टाकलं आणि आपल्याला हाकलून दिलंय, म्हणून आपण शिरगुप्पीला चाललोय. आपल्या या विचारांनी स्वतःशी हसून तो गाडीवानाला म्हणाला, आज्यानू तुम्हाला माहीत आहे, हो सोलापूरला काय पण रोजगार गावत नाही. आता माई यो बायको पोटूशी आहे. तेव्हा म्या विचार केला, आपण शिरगुप्पीला जाऊन शान काय पण रोजगार मिळतो का यो बघायचा, आणि तथं काय नाही जमला तर मग सोलापूर हायच आज्या. तसं अनेक वेळा शिरगुप्पीची वारी केलेल्या त्या म्हाताऱ्या गाडीवानानं मुंगळ्याला अगदी सहजगत्या सांगितलं की त्यांनी शिरगुप्पीहून 6 मैलाच्या अंतरावर असलेल्या त्या मांजरीवाडीत जावं. तिथे त्या लहानशा मांजरीवाडीत रामोशी कातकऱ्यांच्या झोपड्यात तिथे त्याला रोजगार मिळू शकतो. पुढे हातावर तंबाखू चोळत तो गाडीवान म्हणाला, या मांजरीवाडी सगळ्यात जुनी आणि मोठी खोताची घराणी आहेत. तिथला वरच्या माळ्याच्या खोतांचा सातमाईचा वाडा फार प्रसिद्ध आहे. तिथली आंबाजी कोणालाही मदत करते, ती तुला नक्की मदत करेल, रोजगार देईन. नंतर त्या गाडीवानानं मुंगळ्याला सातमाईंबद्दल सांगितलं. ते सगळं मुंगळ्यानं अगदी लक्षपूर्वक ऐकलं. त्यावेळी त्याला वाटलं
ज्या वाड्यात त्या कोणा सातमाईंचं देवस्थान आहे तिथे आपल्याला नक्कीच आसरा मिळेल. आणि जरी तिथे आपल्याला आसरा मिळाला नाही तर आपण सरळ त्या आंबा म्हातारीला सांगायचं की सातमाईंनी स्वप्नात येऊन आपल्याला इथे पाठवलंय. मग काय बिशाद आहे त्या आंबा आजीला नाही म्हणायची. इथेही तो बेरकी मुंगळ्या आपल्या स्वभावाप्रमाणे खोटेपणा करू बघत होता. मुंगळ्या आपल्या मांडीवर थाप मारत रोहीकडे हसत बघून डोळे मिचकावत त्या गाडीवानाला म्हणाला होता, आज्या मग आमास निमांजरी वाडीलाच नाही. माना तो सातमाईचा वाडा आणि त्या आंबा आजीला बघायचे. गाडीवाल्यानं डोकं हलवलं. मुंगळ्यानं मांजरीवाडीला जायचा निर्णय घेतला तेव्हाच मुंगळ्याचं ते झोपलेलं नशीब जागं झालं होतं. नंतर ह्याच मुंगळ्यानं आमचा शांत मांजरीवाडीत प्रचंड उलथापालथ केली होती. त्यावेळी माझी आजीसुद्धा हताश झाली. तेव्हा नेहमीप्रमाणे सातमाई तिच्या मदतीला धावल्या होत्या. जेव्हा मुंगळ्यानं मांजरीवाडीला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा एक घटना घडली. चांगल्या रुहीला एकदम भयंकर अस्वस्थ वाटलं. क्षणभर तिला वाटलं आपण मांजरीवाडीला न जाता सरळ उठावं, उरणला जावं. जणू कोणी तिला तिथे जाण्यापासून अडवत होतं. तसं तिने मुंगळ्याकडे चमकून बघितलं तर तो आपल्याच विचारात मग्न होता. तरी रुही हलक्याच म्हणाली, अवा आपण मांजरीवाडीलाच का जायचा. मुंगळ्यानं तिला काही उत्तर न देता इतकंच म्हणाला, रुया माना भाकर देते का. तिने नंतर आपले सगळे विचार झटकले. त्या म्हाताऱ्या धनगरणीनं दिलेलं ते भाकरीचं गाठोडं उघडलं तर त्यात 10-12 भाकऱ्या, 4 कापलेले कांदे, हिरव्या मिरच्या, चण्याची उसळ होती. हे सगळं बघून मुंगळ्याला पुन्हा अपराधल्यासारखं झालं. त्यावेळी त्या म्हाताऱ्या गाडीवानानं त्यांना सरळ रस्त्यावरून न आणता जवळच्या रानाच्या आडवाटेनं आणलं. आपल्या गाडीच्या चाकाखाली 4-5 जनावरं तुडवून तो मांजरीवाडीला पोहोचला. त्यावेळी बरंच अंधारलेलं होतं आणि दिवसभराच्या त्या गचके खाणाऱ्या प्रवासानं रुही आणि मुंगळ्याची हाडं पार खिळखिळी होऊन त्यांची शरीरं आंबून गेली होती. जेव्हा त्या गाडीवानानं आपली बैलगाडी त्या सातमाईंच्या वाड्यासमोर थांबवली तेव्हा जवळच्या शेताच्या बांधावर एक काळं कुत्रं तोंड वर करून अशुभ रडत होतं. गाडीवानानं मुंगळ्याला सांगितलं, यो समोर आहे त्यो सातमाईंचा वाडा आहे, तवा तुम्ही हो उतरा. मुंगळ्या झटकन उतरला. त्याने रुहीला अलगद उतरवलं आणि आपली शेरडं खाली काढली. गाडीवानाला पैसे देऊन उभा राहिला तेव्हा अचानक एक टिटवी अशुभपणे कोकलायला लागली. रुहीला ते कुत्र्याचं रडणं, टिटवीचं ते अशुभ ओरडणं ऐकून कसं तरी झालं. तरी ती काही न बोलता त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाड्याकडे बघायला लागली. मुंगळ्या म्हणाला होता, चल रुहे, सातमाईच्या वाड्यात भाकर खाया चल. जेव्हा रुही आणि मुंगळ्या आपल्या बे करून कोकळणाऱ्या शेरडांना घेऊन आमच्या वाड्याजवळ आले तेव्हा तातूनं वाड्याचं दार बंद केलं होतं. वाड्यात सर्वजण आपापल्या चुलीजवळ भाकरी खाण्यात गुंतले होते. माझी आजी आणि आनंदी आत्यासुद्धा जेवत होत्या. तेव्हाच आत्या आजीला म्हणाली, आये कोणीतरी आपल्या वाड्याचं दार ठोठावतंय, बकऱ्याचा आवाज पण येतोय. आजी म्हणाली, आनंदे आता 8 वाजत आले असतील, इतक्या रात्री बकऱ्या घेऊन कोण आणला असेल आपल्या दाराशी. आत्या उठली आणि म्हणाली, चल आये बघूया कोण आलंय. इतक्यात आमचे शिवा काका, नागो काका बाहेर आले. आम्ही सर्वजण देखील ताटात भाकरी तशीच सोडून आजीच्या नावानं कोकलत कोण दार ठोठावतंय हे बघायला ओसरीवर आलो तेव्हा आमचे बाहेर आलेले शिवा काका हलकेच हसत म्हणाले, आहे मला वाटतं आपले आबा पाटील इरली वहिनीला बकऱ्या खाऊ घालण्यासाठी बकऱ्या घेऊन आले असतील. शिवा काकाचा तो विनोद ऐकून आजी जरा कावली आणि म्हणाली, ग बस रे मुडद्या, हे जर इरलीनं ऐकलं तर अख्खा वाडा घेईल डोकीवर. बाहेर आलेल्या तातूला आजी म्हणाली, तातू जा दार उघडून बघ, या अवेळी कोण बकऱ्या घेऊन आलंय. तातूनं वाड्याचं दार जरा उघडून कोण आहे असं विचारलं तेव्हा तातूला लोटून पाण्याचा लोंढा बसकन वाहत यावा तसे मुंगळे आणि रुही आपली शेरडं घेऊन बसकन वाड्यात शिरले. तेव्हा त्यांना आमचा तातू आगा आगा थांबा असं ओरडत असताना ते सगळं लटांबर आमच्या ओसरीवर येऊन पोचलं सुद्धा. मुंगळ्यानं आम्हा जमलेल्या सगळ्यांकडे चटकन बघितलं. आनंदी आत्याजवळ उभ्या असलेल्या माझ्या आजीला त्यांनी बरोबर ओळखलं. तसं आजी करत धावत त्यांनी माझ्या आजीचे पाय धरले. तो रडायला लागला. रुईसुद्धा पळत येऊन आजीचे पाय धरून रडायला लागली. तेव्हा त्याच्या त्या 4 बकऱ्यांनी ओरडून ओरडून कालवा केला होता. माझी आजी त्या आत्याला घट्ट धरून म्हणाली, अरे सोडा सोडा मला, मी पडत नाही तर सोडा.
तसं आजीला रोही आणि मुंगळ्यानं सोडलं. मुंगळ्या आजीकडे बघत रडत म्हणाला, आजी आता होऊन मी इथनं जाणार नाही. ह्यो माया कारभारीन पोटूशी आहे. मना काय पण कर आणि पोटाला भाकर आणि रोजगार दे. मना तू या 7 महिने हो पाठवला. हे ऐकताच आजीने चटकन कंदिलाच्या उजेडात मुंगळ्याकडे नीट बघितलं. तो 7 महिन्याचं नाव खोटंच घेऊन इथे आश्रय मागतोय हे तिला कळलं. ती काही बोलली नाही. आजीला बघता क्षणी तो बेरकी मुंगळ्या आवडलेला नव्हता. हा माणूस चांगला नाही हे तिला जाणवलं होतं. इकडे आम्ही त्या दोघांकडे आणि त्या बेबे करणाऱ्या बकऱ्यांकडे बघत होतो. त्या बकऱ्या उभ्या जागी लेंड्यांची रास टाकत गोल गोल फिरायला लागल्या. तेव्हा आम्हाला कळेना की हे सगळं काय चाललंय. एक बकरं येऊन सगुणेच्या पायावर मुतायला लागलं. तशी ती ई करून मागे सरकून किंचाळली. शिवा काका एकदम पुढे आले आणि ओरडले, अरे शिंच्या तू आहेस कोण? आलायस कुठून? आणि एकदम आमच्या 7 महिन्याच्या वाड्यात का घुसलास तू? हे बघ इथून जरा दूर त्या लंगड्या किन्नाचा वाडा आहे तिथे जा. त्यावेळी आजी पटकन म्हणाली की शिवा लेकरा हा धनगर आपल्या बकऱ्यांना आणि पोटूशा बायकोला घेऊन रात्री आलाय आपल्या दारात. तेव्हा अगोदर आपण त्याची नीट चौकशी करून त्याला भाकर तुकडा खायला देऊ. आणि ती तातूला म्हणाली, तातू जा त्या गोठ्याजवळ या शेरडांना बांध, त्यांना चारा पाणी दे. तातू मुंगळ्याची ती 4 शेरडं घेऊन गेला. तेव्हा रामदास काकाच पुढे येऊन म्हणाले, आता सांग तू कोण, कुठला, इथे का आलाय? तेव्हा दीनवाणा होऊन मुंगळ्या म्हणाला, मी सोलापूरचा मुंगळ्या धनगर आहे. ही माझी पत्नी रुही 2 महिन्याची गरोदर आहे. माझं झोपडं वडिलांच्या आजारीपणात घेतलेल्या कर्जामुळं गेलं. तेव्हा मी, माझी पत्नी आणि हे 4 शेरडं घेऊन कुठं जावं या विचारात असताना कोणीतरी माझ्या कानात म्हणलं, तू मांजरेवाडीला 7 महिन्याच्या वाड्यावर जा, तिथं आंबा आजी तुझं सगळं ठीक करेल. मग मी इथं निघून आलो. हे ऐकून आजी जरा वैतागून म्हणाली, बरं केलंस बाबा, तू माझ्याच वाड्याची वाट चुकलास. मुंगळ्या गयावया करत म्हणाला, आहे माया रुही आहे ना, पोटूशी आहे, तिला वाईस भाकर आणि पाणी द्याल. आजी म्हणाली, आनंदे बघ टोपल्यात किती भाकऱ्या आहेत, त्यांना खायला दे. शिवा काका पुन्हा पुढे आले, ओरडले, धनगरा आता तू भाकरी खायची आणि लगेच इथनं निघायचं. तुझ्या त्या बकऱ्यांनी इथं लेंड्या घालून मुतून काला केलाय. तू भाकर खाऊन शिरगुप्पीला जा, साताऱ्याला जा, नाही तर कोल्हापूरला जा, नाही तर मसणात जा, पण भाकर खायची आणि इथनं निघायचं. माझी आजी त्यावेळी गप्प राहिली. तिचं एक होतं, ती घरात सगळ्यात मोठी असली तरी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते ती सगळ्यांना विचारून घेत असे. आजीला रुही पाहता क्षणी आवडली होती. ही तरुणी चांगल्या अंतःकरणाची आहे, तिला तिच्याकडे बघून जाणवलं होतं. पण मुंगळ्याबद्दलचं तिचं काही मत चांगलं झालं नव्हतं. त्यात तो खोटं बोलत होता. याला कोणीतरी कानात आपल्या वाड्याबद्दल सांगितलं आणि हा इथे आलाय, याचा अर्थ हा इथे आश्रय मागतोय. आता या धनगराला आश्रय देणं म्हणजे त्याची आणि त्याच्या पत्नीची जबाबदारी घेणं. आणि ते सगळं ती आपल्या मुलांचं मत घेऊन करणार होती. त्यामुळे आजी शांत होती. आमच्या शिवा काकांचं ते तडकफडक बोलणं ऐकून रुही आणि मुंगळ्या पुन्हा आजीकडे येऊन रडायला लागले. रामदास काका म्हणाले, अरे ग बसा. आनंदे अक्का, जा यांना भाकरी कांदा दे. शिवा तू आज जा. त्यावेळी आजी आम्हा सगळ्यांना म्हणाली, तुम्ही सगळेजण भाकरी खायला जा, उद्या काय करायचं ह्याचं ते बघू. इकडे आमच्या सखा सखा करून मुसमुसणाऱ्या इरली काकू देखील क्षणभर आपल्या सखाला विसरून बाहेर काय गडबड चालली आहे त्याचा कानोसा घेत गप्प झाल्या होत्या. आपल्या माझघराकडे जाता जाता शिवा काका पुन्हा थांबून आजीकडे बघत म्हणाले, आई कोणी उठावं, रात्री येऊन भाकरी आश्रय मागायला इथं यावं, आपला वाडा काय धर्मशाळा आहे का? तसे आमचे शिवा काका कपाळावर आठ्या चढवत पुढं म्हणाले, दादा रामदास स्वामींची गोष्ट वेगळी, आपली गोष्ट वेगळी आहे. त्यांना उपदेश करायला काय जाते, पण आम्हाला मात्र आमच्या ताटातली भाकरी द्यावी लागते. निव्वळ उपदेश करणं वेगळं, भाकरी देणं वेगळं. अशानं आपल्या वाड्याला भीक मागायची पाळी येईल. नंतर मात्र शिवा तू आम्हाला अगोदर हे का नाही मागितलंस किंवा सांगितलंस म्हणून माझ्या नावानं ओरडू नका. आनंदी आत्यानं ताटात उसळ, दही, भाकऱ्या, कांदे आणि मिरच्या घालून ती 2 ताटं मुंगळ्या आणि रोईला आणून दिली. तेव्हा आजी मुंगळ्याला म्हणाली, धनगरा आता निवांतपणे भाकरी खा, इथे झोपा, उद्या माझी पोरं काय तो निर्णय घेतील. पण त्या रात्री माझी आजी चुकली होती. तिने त्या अशुभ मुंगळ्याला आपल्या वाड्यात मांजरीवाडीत आश्रय द्यायला नको होता. नंतर त्या मतलबी बेरकी मुंगळ्यानं आमची शांत मांजरीवाडी आपल्या अशुभ पायगुणानं नासवून टाकली होती.
आमची आत्या जेवण वाढेपर्यंत रोहीनं तातूकडून खराटा मागून लगेच आमची ती लेंड्यांनी आणि मुतानं भरलेली ओसरी साफ झाडून काढली होती. नंतर ते दोघं बसले तेव्हाच आत्यानं ताटं आणून देताना ती आजीला म्हणाली, "आहे चल की तू पण भाकर खाऊन घे." तशी आजी उठता उठता रोहीला म्हणाली, "धनगरनी मी आज भाकरी खायला जाते, तुम्ही भाकरी खा इथंच पाडा, आनंदी तुम्हाला चटई आणि वाकड देईन." तसा गुळाचा खडा तोंडात टाकत रोही पाण्याचा तांब्या तोंडावर धरून ते पाणी गाटागाटा पिऊन हलकेच आजीला म्हणाली, "आजी, आतमध्ये कोण रडतंय?" "कोणी नाही का बाई, आत आमचं नशीब रडतंय." एवढं बोलून आजी आत्याच्या चुलीजवळ गेली. आत्यानं रोहीला एक चटई वाकळ आणून दिली. म्हणाली, "हे बघा धनगरा, रात्री हे समोरचं दार किंवा मागचं दार सकाळी तातूशिवाय कोणी उघडत नाही. तेव्हा तुम्ही रात्री दार उघडून बाहेर जायचं नाही, लक्षात ठेवा." त्या रात्री आमच्या वाड्यात सर्वत्र निजानीज झाल्यावर मुंगळ्या हलकेच रुहीजवळ सरकून म्हणाला, "रुया, यो आंबाजी तसा बरं आहे, पण तिचा पोरा लय द्वाड आहे. तू योग ध्यानामध्ये ठेव. म्या बी मुंगळ्या आहे. म्या एकदा गोळाच्या डेपेला चिकटलो तर मना कोणी तोडून शान काढला तरी पण म्या राहीन. आता म्याहू पाय रोवला, पुढचा पुढं बघता येईन." आणि चांगली रुही हलकेच आपल्या नवऱ्याला जवळ घेत म्हणाली, "धनी, पण तुम्ही कावाच वांगाळ काम करायचं नाही." तेव्हा काही न बोलता मुंगळ्यानं आपले ओठ तिच्या ओठावर ठेवून तिला जवळ घेतलं. त्या रात्री रुही आणि मुंगळ्या प्रवासानं आणि मानसिक त्रासानं दमल्यामुळे त्यांना लगेच गाढ झोप लागली. माझी आजी मध्ये जागी झाली तेव्हा तिला आमच्या इरली काकूंचं मंद रडणं सखा सखा अशा आर्तस्वरातलं पुटपुटणं ऐकू आलं. त्या शांतवेळी तिला आमच्या सखारामाची अतिशय आठवण झाली. नंतर आजी बराच वेळ आपल्या सखाच्या आठवणीनं डोळे ओले करत जागीच होती. त्यावेळी तो बाहेर शांत झोपलेला मुंगळ्या आपल्यासमोर कुठलं ताट मांडून ठेवणार आहे याची तिला जराही कल्पना नव्हती. पण त्या रात्री माझी आजी अस्वस्थ होती हे मात्र नक्की. कदाचित पुढे येणाऱ्या संकटाची तिला उगाचच चाहूल लागली असावी. सकाळी रुही मुंगळ्या जागे झाले तेव्हा नुकतंच उजाडलं होतं आणि ते दोघं ओसरीवर रडकी तोंड करून आजीच्या उठण्याची वाट बघत बसले होते. लवकर उठलेल्या आनंदी आत्यानं त्यांना बादलीवर पाणी देऊन तोंड हातपाय धुवायला सांगितलं. यावेळेपर्यंत तातूनं दूध काढलं होतं. आनंदी आत्यानं दोघांना तांब्याभर गुळाचा चहा, रात्रीच्या 4 भाकऱ्या, गुळाचा खडा आणि दही दिलं. त्यावेळी बाहेर आलेल्या शिवाकाकांनी त्या दोघांना अशी आरामात न्याहारी करताना बघितलं तसे ते तणतणत आजीकडे गेले. आजीला नुकतीच जाग आली होती. शिवाकाका तिला म्हणाले, "आहे तू आत्ताच्या आता या धनगराला इथनं बाहेर काढ. त्याच्या 4 शेरडांनी माझ्या गोठ्याजवळ घाण करून ठेवली." "या तातूला काही कळत नाही रे, त्यांनी त्या शेरडांना नेमकं तुझ्या गोठ्याजवळ बांधलं वाटतं. शिवा तुझा मी बघते काय करायचं ते." आजीनं नंतर सावकाश उठून तोंड धुतलं. आत्याला म्हणाली, "आनंदे, त्या धनगराला न्याहारी दिली का?" ती हो म्हणाल्यावर आजी चहा घेऊन ओसरीवर आली. मुंगळ्याला म्हणाली, "आता तुम्ही दोघंही वाड्याच्या बाहेर आमच्या बैलगाड्या ठेवतात तिथे जाऊन बसा. मी तुमच्याबद्दल माझ्या मुलांशी बोलते, नंतर काय ते तुम्हाला सांगते." तसा मुंगळ्या बेरकीपणानं म्हणाला, "आजी, पण एक मात्र ध्यानात ठेव. महारुया 2 महिन्याचा पोटूश आहे आणि तू आमांनी तुझ्या पायासमोर ठेव. आता आमांनी तुझ्यापरी दुसरा कोण पण नाही." त्यावेळी आजी काही बोलली नाही. रुही आणि मुंगळ्या बाहेर गेल्यावर तिने सगळ्यांना बोलवलं. वाड्यातले सगळेजण तिथे जमले. इरली काकू मात्र नव्हत्या. आजी हलकेच रामदास काकांकडे बघत म्हणाली, "रामदास, हा सोलापूरचा धनगर आपल्या गरोदर पत्नीला घेऊन आपल्या वाड्याच्या आश्रयाला आलाय. तसं तो सातमाईंचं नाव घेऊन खोटं बोलतोय, पण तरी तो इथे आलाय. काय करायचं?" शिवाकाकांनी बोलायला तोंड उघडलं. आजी पटकन म्हणाली, "शिवा तू नंतर, आधी रामदासला बोलू देत." रामदास काका पानाला चुना लावता लावता म्हणाले, "आहे, आपल्या शेतात रामोशी कातकरी खापतात, पण धनगर नाही. धनगराला शेतीची कामं जमत नाहीत. त्यांनी फक्त आपली शेरडं रानात चरवावीत किंवा कोणाच्या शेतात बसवावीत. मला वाटतं तू त्याला शिरगोप्पीला जाऊन त्यांनी काही कामधंदा बघावा असं त्याला सुचवावं." शिवा काका एकदम म्हणाले, "आहे, तू माझा ऐक, या धनगर जातीवर विश्वास ठेवता येत नाही. ती एकदा का कोणाला चिकटली की बाबळीच्या गोंदासारखी घट्ट चिकटून बसते. त्या धनगराचं नावच आहे मुंगळ्या. हा मुंगळ्या गोळाच्या ढेपेसारखा आपल्या वाड्याला चिकटला तर उद्या त्याला बाहेर काढायला त्रास होईल आपल्याला. आणि तो धनगर मला काही ठीक वाटला नाही. महा बेरकी दिसतोय तो." तेव्हा आमची आनंदी आत्या पुढे झाली आणि म्हणाली, "आई, मी जरा बोलू का? आता आहे तो मुंगळ्या धनगर आहे, त्यात त्याची चुकी आहे का?
त्याला कोणीतरी आपल्या सातमाईंबद्दल वाड्यांबद्दल सांगितलं आणि तो विश्वासानं त्याच्या गरोदर पत्नीला इथे घेऊन आला. मला वाटतं आपण त्याला आश्रय द्यावा. शिवा काका मध्येच म्हणाले, म्हणजे आनंदी अक्के त्या दोघांना आपल्या वाड्यात बसवून त्यांना फुकटच्या भाकऱ्या तोडायला सांगायचं का? जमणार नाही, त्यांना हाकलून दे. आत्या म्हणाली, शिवा तो मुंगळ्या धडधाकट आहे. या धनगरांना शेतात पिकलेल्या धान्याच्या भाकऱ्या खाता येतात, तर त्याच शेतात त्यांना काम करता येणार नाही का? आपण त्या मुंगळ्याला कुलू किर्याबरोबर कामाला ठेवू, ते त्याला तिथलं काम शिकवतील. आणि आहे आपल्या रामोशी वाडीत 2 झोपड्या तशाच पडल्या, त्यातली एक झोपडी तो मुंगळ्या नीट करून त्यात राहील. माझ्या आत्याचं हे बोलणं माझ्या बाबांनी, विठ्ठल काकांनी देखील उचलून धरलं. तसे रामदास काका म्हणाले, आहे मला सुद्धा अक्काचं बोलणं पटलं, तरी तू त्या धनगराला सांग, जर त्यांनी तिथे काम करायला आळस केला तर त्याला ताबडतोब हाकलून देऊ आम्ही. शिवा काका आज जाताना म्हणाले, घाला काय गोंधळ घालायचा तो घाला. उद्या कोणी दरोडेखोर आश्रय मागत आला ना तर त्यालाही आश्रय द्या, कर्णाचे अवतार व्हा. पण उद्या काही झालं तर मला विचारायला येऊ नका. नंतर थोड्या वेळानं रोही आणि मुंगळे आत आले. आले दोघे आजीचे पाय धरून रडायला लागले. आजी वैतागली, म्हणाली, धनगरा उठ सोड, माझे पाय धरून तुम्ही रडायचं नाही. तू तुझ्या पोटूशी बायकोला घेऊन माझ्या वाड्याच्या आधाराला आलायस. मी तुला पोटाला भाकर, राहायला झोपडं देईन, तरी तुला आमच्या रामोश्यांबरोबर शेतात कामाला जायला लागेल. हे ऐकताच मुंगळ्या पुन्हा आजीचे पाय धरायला धावला. तशी आजी म्हणाली, एकदा सांगितलं ना उठसूट माझे पाय नाही धरायचे. पण धनगरा तू तिथे काम करायचं आळस केलास तर मी तुला हाकलून देईन. मुंगळ्या बेरकीपणानं म्हणाला, आजी मी धनगर आहे तरी मी तुझ्या शेतात खपीन. रुही म्हणाली, आजी मी सुद्धा तुमच्या वाड्यात काही कामं करीन. आजी म्हणाली, ते नंतर बघू आपण. नंतर आजी मला म्हणाली, सरस्वती जा, काष्टा रामोश्याला बोलवलंय म्हण. मी आमच्या रामोशी वाडीत पोचले तर काष्टा रामोशी आपल्या बकरीला पाला घालत होता. मी त्यांना म्हणाले, काका तुम्हाला आजीने आत्ता बोलवलंय. काष्टा रामोशी म्हणाले, सरस्वती आईला बरं आहे नवं? तेव्हा मी माझी वेणी पुढे घेत म्हणाले, काका आजी बरी आहे, आमच्या वाड्यात एक मुंगळ्या धनगर आलाय म्हणून आजीने तुम्हाला बोलवलंय. माझ्या पाठोपाठ काष्टा रामोशी आले. आजीच्या पायाला हात लावून उभे राहिले. आजी त्यांना म्हणाली, काष्टा आधी तू पाणी पी. आमच्या काष्टा रामोश्यानं गुळपाणी घेतल्यावर ते रोही आणि मुंगळ्याकडे कपाळाला आठ्या घालून बघत म्हणाले, आई हे पाहुणं कोणाकडचं? आजी म्हणाली, काष्टा हा सोलापूरचा मुंगळ्या धनगर आणि ही त्याची बायको. कोण ग तू? मीच म्हणाले, आजी ती रुही. रुही माझ्याकडे बघून हसली तेव्हा. तर काष्टा हा पोटा पाण्यासाठी इथे माझ्या वाड्याच्या दारात आलाय. ह्याला तू सुक्या बाबळीच्या झाडाजवळचं ते पडकं झोपडं जरा कुलू किर्याकडनं नीट करून दे. हा तुझ्या कुलू किरायाबरोबर शेतात काम करेल. त्या दोघांना कामाबद्दल शिकवायला सांग याला. काष्टा नाराज झाला, खाली मान घालून म्हणाला, आई पण आमच्या रामोशी वाडीत हा धनगर कसा राहील? नाही, या धनगर जातीवर विश्वास नाही टाकता येत, जात लई चोट्टी. उद्याच्या आला यांनी आमच्या कोंबड्या शेरड्या उचलून शान नेल्या, तर आम्ही काय करणार? तेव्हा आई याला सोलापूरला नाही तर सांगली मिरजेला पाठवून शान दे, तथं लई रोजगार आहे ती, पण यो धनगर आमच्या रामोशी वाड्यात न ग. काष्टा रामोश्याचं ते बोलणं ऐकलं. आजी चिडली आणि म्हणाली, काष्टा धनगर चोर आणि तुम्ही कोण? सावकार? अरे तो आमच्या रामोशी वाडीत राहील, तो तुम्हाला धरूनच राहील ना तिथे राहिला की. आणि समजा त्यांनी काही आगळी केली तर ती बघायला आम्ही खोत आहोत ना. आमच्या रामोशी वाडीत कोणी राहायचं कोणी नाही ते आम्ही ठरवणार. जा त्याला झोपडं दाखव, नीट करायला मदत कर. शिवा काका एकदम पुढे झाले आणि म्हणाले, काष्टा जा बाबा, वाड्यातला आमचा दानधर्म आता रामोशी वाडीत सुद्धा सुरू करा. शिवा काकांकडे लक्ष न देता आजीनं आमच्या माळ्यावरचं काही घरसामान काढलं. रुहीला देण्यासाठी आनंदीला सांगितलं आणि आत्यानं थोड्या वेळानं तातूच्या मदतीनं माळ्यावरनं एक जुनी चूल, एक माठ, 4 मडक्या, 2 खापऱ्या, ॲल्युमिनियमचे पेले अशा सगळ्या वस्तू अडगळीतून काढून तिला दिल्या. पण अडगळीतून त्या वस्तू काढताना आत्या शांत उभी राहून त्या गाठोड्याकडे बघत राहिली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिनेच सखा गेल्यानंतर त्याच्या सगळ्या कपड्याचं गाठोडं बांधून त्या माळ्यावर टाकलं होतं. फक्त इरली काकूंनी ती कपडे बघून सखाची आठवण काढून रडू नये म्हणून तिने ते माळ्यावर टाकलं होतं. आजीनी नंतर त्या सगळ्या वस्तू रुहीला दिल्या. त्यांना चटई, वाकळ, फाटकी चादर पण दिली. त्यांना म्हणाली, हे बघ मुंगळ्या, काष्टा रामोशीच्या पोराबरोबर शेताकडे जा. ते काय काम करतात ते शिकवतील, दाखवतील आणि मला तुम्हा दोघांकडनं कुठलीही आगळीक नकोय. तू कष्ट करायचे आणि भाकरी खायची आहेस. रुही आत्याला म्हणाली, अक्का मला तुमचा एखादा जुना लुगडा मिळन?
रोहीचं ते बोलणं ऐकून आमची गुणा काकू आत्याला म्हणाली, आनंदी अक्का माझी 2 जुनी लुगडी आहेत ती देते. एवढं बोलून आज जाऊन गुणा काकूने ती आणली. आतून आमचे शिवा काका एकदा म्हणाले, गुणे काय देतेस? तसं त्यांनी ती लुगडी चटकन आत्याच्या हातात दिली. त्या आत पळाल्या. मुंगळ्या रुही आजीचं न ऐकता तिचे पाय पुन्हा पुन्हा धरत आपली 4 शेरडं घेऊन काष्टा रामोच्या बरोबर रामोशी वाडीत गेले. ते दोघे गेल्यानंतर आजी पानाची चंची काढून सुपारी कातरत आत्याला म्हणाली, आनंदे मला ती रुही धनगरीण बरी वाटली, मुंगळ्या काही तितकासा ठीक वाटत नाही. त्याची ती काळी नजर फार बेरकी आहे, धूर्त आहे. हा धनगर कोणाचाही घात करू शकतो. हा आपल्या रामोशीवाडीत नीट राहिला म्हणजे मिळवलं. तेव्हा आत्या बेपरवाईनं म्हणाली, आये जर त्यांनी काही आगळी केली तर त्याला तेव्हाच इथून सरळ हाकलून द्यायचं. एवढी काळजी करायचं काय आहे त्याच्यात? आजीनं काही न बोलता एक खोल उसासा सोडला. त्या धनगर मुंगळ्याचं तिला वाड्यात असं येणं तिला तितकंसं रुचलं नव्हतं. आता म्हणतात ना, जर काही अशुभ घडायचं असलं तर त्यावेळी आपोआप आपलं अंतर्मन आपल्याला सावध करतं. तसाच प्रकार आमच्या आजीच्या बाबतीत घडलेला असावा. तिच्या अंतर्मनानं तिला सावध केलं होतं. तरी होणार ते होऊन गेलं होतं, कारण ते मुंगळ्याचं वाईट विधी लिखित होतं. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.